यानंतरची बातमी आहे बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भामधली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पुढची सुनावणी 22 जुलैला होणार आहे। आरोपींच्या मालमत्ता जप्तीबाबतच्या अर्जावरती आता युक्तिवाद झालाय। कराडचं बँक खातं सुद्धा सील करण्याची कारवाई रद्द करा आणि आरोपींच्या वकिलांनी अशी मागणी केली आहे। वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यासाठी या अर्जावरती तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावरती 22 जुलै रोजी न्यायालय निर्णय देणार आहे। वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक 22 जुलै रोजी देणार आहे, तसंच त्यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल 22 जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं। इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील 22 जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे। सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला गेला आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सगळ्या अर्जांवरती आज पूर्ण झालेला आहे। आता त्याच्यावरती आदेशासाठी पुढील तारीख दिलेली आहे। डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही आज निर्णय झालाय का? त्या संदर्भात काय नाही, आज डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही निर्णय नाही। त्यावरती यापूर्वीच युक्तिवाद दोन्ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे। आता हे सगळे अर्ज जे आहेत ते आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे। आपण प्रॉपर्टी जप्त करता येऊ शकत नाही असं युक्तिवाद केला, नेमका काय युक्तिवाद होता? आमचं म्हणणं आहे की या प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही। या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाही आहेत, त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही। त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं म्हणणं आहे।